नमस्कार प्रेक्षक हो, मी नाजनीन शेख, मी स्मिता ठाकूर। आज आपण आपल्या कार्यक्रमात काहीतरी वेगळ्या नाविन्यपूर्ण रेसिपी बघणार आहोत आणि आपले शेफ जे आहेत ते आपल्या रेसिपी सुद्धा सांगतील आणि काय काय साहित्य आपण वापरणार आहोत, कसं करणार आहोत ते सुद्धा सांगतील। काय आहेत आपल्या आजच्या रेसिपी? आज आपण बनवणार आहोत गुलाबाची बर्फी। गुलाबाची बर्फी, ओके। आणि दुसरी रेसिपी आहे आपली आंब्याची डाळ। आंब्याची डाळ, ओके। दोन्हीही वेगळ्या रेसिपी आहेत काहीतरी, पण सर्वप्रथम आपण बनवणार आहोत गुलाबाची बर्फी। तर आपण त्यासाठी काय काय साहित्य वापरणार आहोत? गुलाबाच्या पाकळ्या आहेत या, काजू कणी, कॉर्नफ्लॉवर, पनीर किसलेलं, पिठी साखर, खवा किसलेला, बदामाचे काप आणि गार्निशिंग साठी सिल्वर फॉइल। कढई तापलेली आहे, आपण आता तूप घेऊया। ओके, तूप आपण घेतो इथे। साधारण किती घ्यायचं आपल्याला तूप? हे फक्त ग्रीसिंग म्हणजे खाली चिकटला नाही पाहिजे ह्याच हिशोबाने तुला तूप घ्यायचं, कारण तू जे पनीर घेतेस ते सुद्धा दुधाचंच आहे, ऑइल असणार, त्याच्यामध्ये ऑइली आहे। त्यानंतर खवा आहे तो सुद्धा ऑइलीच आहे, बरोबर आहे। म्हणजे जेवढे इंग्रेडियंट्स आहेत त्याच्यामध्ये थोडा ते थोडा का प्रमाणात होईना तेल हे आहेच, नाही का? आता हे किती साधारण तापवायचे आपल्याला? नाही झालं, त्याला आवाज यायला लागलेला आहे, तापलेला आहे। बरं, आता आपल्याला पहिला पनीर घ्यायचं। पनीर आपण व्यवस्थित किसून घेतलेलं आहे। हे आपल्याला परतून घ्यायचंय तुपामध्ये। साधारण किती? साधारण परतून घ्यायचं एकदम, म्हणजे जास्त परतून नाही घ्यायचं, कारण तुला साखर पण ऍड करायची आहे, त्यानंतर खवा सुद्धा ऍड करायचा, त्यामुळे हा साधारण परतून घ्यायचा। आता परतताना लगेच कळलं असेल तुला की ते एकजीव झालेलं आहे लगेच। खवा घेऊया। खवा किती घ्यायचा? खवा सगळा टाक, तेवढा पूर्ण खवा लागणार, म्हणजे खव्याचं प्रमाण हे जास्ती असलं, पनीरपेक्षा जास्त असायला पाहिजे। साधारण किती पनीर घेतलं तर किती खवा असायला पाहिजे? काही प्रमाण असं आपल्याला आपल्या प्रेक्षकांना सांगता येईल? हो नक्कीच। खवा जर तुम्ही 250 ग्रॅम घेतलात तर पनीर तुमचं अप्रॉक्सिमेटली 175 ग्रॅम असलं पाहिजे। आणि हे पुन्हा किती वेळ? हे दोन्ही एकत्र होईपर्यंत थोडंसं 5-10 मिनिटं व्हायला पाहिजे। आणि ही सगळी जी प्रोसेस आपण करतोय, ही सगळी जी प्रक्रिया करतोय ती एकदम मंद आचेवरती करायची की, कारण खवा आणि पनीर दोन्ही गोष्टी अशा आहेत की जरा तुम्ही त्याला गॅस फास्ट केला तर पटकन खाली चिटकू शकतो। तर हे दोन्ही जेव्हा मिक्स करतोय आपण, परतून घेतोय, तेव्हा हे मंद आचेवरती प्रोसेस करायची आहे। तर ह्यामध्ये आपण साखर, पिठी साखर टाकू। किती प्रमाण असेल ते साखर? साधारण 5-6 चमचे तरी टाक। खवा पण तुला माहिती असेल तर, गोड नसेल तर खवा गोड आहे का काय नाही ते चेक करून घे पहिला, जेव्हा तू मार्केटमधनं आणतेस तेव्हा। त्यानंतर मग आपण त्या अंदाजानुसार साखर ऍड करू शकतो। आणि तसंही मिश्रण एकत्र झाल्यानंतर हे आपल्याला अंदाज येऊ शकतो की ती साखर आपण जी टाकलेली आहे ती बरोबर आहे का, म्हणजे कमी गोड आहे किंवा कसं आहे ते आपल्यावरती आहे। मिठाईमध्ये जर ड्रायफ्रुट्स छान असतील तर त्याला छान चव येते। आणि एक क्रिस्पी अशी मध्ये मध्ये जे ड्रायफ्रुट्सचे तुकडे लागतात ना, ते अजून छान लागतात। आपल्याला बदाम पण ऍड करायचे आताच? आपण नंतर ऍड केलं तरी चालतील असं हे। आता तू थोडंसं हे स्टर कर, तोपर्यंत मी गुलाबाच्या पाकळ्या कापून घेते। नक्कीच। आता हे माझ्या मते पूर्ण घट्ट झालेलं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला ते ऍड करायचंय का? हो। आता आपण बदाम आणि हे गुलाबाच्या पाकळ्या क्या बात आहे। आणि याचा कलरच किती सुंदर दिसतोय ना, मस्त एकदम असं छान रंग असा त्याला, टेम्पटिंग आहे एकदम रेसिपी। हो, आणि रंग छान असा लालसर आलेला आहे, त्याच्यामुळे अजून छान वाटते ती। आपले बदामाचे काप आपण अजून ऍड केले त्याच्यामध्ये।
कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे किती एकजीवपणा आलेला आहे त्याला, आणि जर टाकला नसतंच तर ते पूर्ण मेल्टच झालं असतं. आणि त्याला जे आपल्याला सेट करायचं आहे आपल्याला ती एक बर्फी, कारण आपण फ्रीज मध्ये ठेवणार आहोत तिला, की जेणेकरून आपल्याला त्याचे काप करून सर्विंग करता येईल. आता मग आपण हे काढून घेऊया का? हो. सेटिंगसाठी आता एका प्लेट मध्ये घेऊया आपण ती. जरा थोडंसं ग्रीस करूया. याच्यामध्ये की फक्त तू टॅप केलंस ना असं, ते आपोआप सगळीकडे एकत्र सेट होऊन जाईल. अच्छा, हा, ती आता व्यवस्थित म्हणजे फक्त घट्ट झालेली आहे, त्याच्यामुळे ती पसरून जाईल नाही का? सगळं सुटलेलं आहे. हो, म्हणजे आता आपण जेव्हा कट करू ना तेव्हा ते प्रॉपरली एक पीस असा अखंड बाहेर येऊ शकेल. हा, जर ग्रीसिंग नाही केलं तर मग अर्धा तुकडा तरी बाहेर चिकटला जाणार, मग प्रॉपर त्याचे जे पीसेस आहेत ते दिसणार नाहीत आपल्याला. म्हणून ते तुम्ही जेव्हा प्लेटमध्ये काढाल पूर्ण रेसिपी झाल्यानंतर, तेव्हा आठवणीने त्या प्लेटला किंवा त्या ताटाला व्यवस्थितपणे तूप लावून घ्या सगळीकडून, म्हणजे आता तुम्ही हे सेट करायला ठेवणार आणि नंतर काप करणार तर व्यवस्थित एक अख्खा तुकडा निघायला पाहिजे. आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवूया. ही आपली जी गुलाब बर्फी होती ती आपण सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलेली आहे. किती वेळ साधारणतः ही फ्रीजमध्ये ठेवायची आपल्याला? कमीत कमी 20 ते 25 मिनिटं तरी त्याला लागतील. 20 ते 25 मिनिटं लागतील. आता आपली ती रेसिपी जोपर्यंत सेट होते तोपर्यंत आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळूया का? मग आपण दुसरी रेसिपी बघणार आहोत, ती आंब्याची डाळ. इथे आपल्या कैरी घेतलेली आहे, बरोबर आहे. तर आता आपण व्यवस्थित आपल्या प्रेक्षकांना साहित्य सांगू एक एक करून, की नेमकं आपण काय काय वापरणार आहोत. आणि डाळ पण आपण इथे चण्याची घेतलेली आहे. तर ही वेगळी काहीतरी रेसिपी असणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही साहित्य व्यवस्थित लिहून घ्या. आपले जे साहित्य आहे ते नॉर्मली डाळीला जे लागतात तेच आहे, थोडेसे काहीतरी बदल आहे ते तुम्ही व्यवस्थित नमूद करून घ्या. काय काय आपण साहित्य वापरणार आहोत? डाळ आपण नेहमी तुरीची किंवा मुगाची करतो, पण ही चण्याची डाळ आहे. हा, मिरची घेतलेली आहे आपण, लाल मिरची. आपण हिरवी मिरची मोस्टली आपण हिरव्या मिरचीचाच तडका वगैरे देतो डाळीला. तर लाल मिरची आहे, हळद आहे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि कैरी, कच्ची कैरी आहे, मोहरी आहे आणि जिरं आहे, मीठ आहे. डाळ आपण भिजवून ठेवलेली होती आणि ही शिजवून घेतलेली आहे डाळ आपण. आपल्याला साधारणपणे फोडणीला जेवढं तेल लागतो तेवढंच आपण तेल ऍड करायचं ना. एक चमचा पूर्ण, म्हणजे जेव्हा आपण डाळीला फोडणी देतो त्या पद्धतीने आपण एक पूर्ण चमचा भरून तेल घेतलेलं आहे. थोडं तेल गरम होऊ दे. आपण तोपर्यंत कैरी सोलून घेऊया का? हो, नक्की. आता सीझन पण आलेला आहे आंब्यांचा, त्याच्यामुळे इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आणि ह्याच्या बदल्यामध्ये तू पिकलेला आंबा सुद्धा वापरू शकतेस, त्याची सुद्धा एक वेगळी चव येईल, कारण तो थोडासा गोड आणि थोडासा आंबट असं एक मिक्स टेस्ट असते. काही घेतलेली आपण एवढी, अजून थोडी घेऊ. जिरं, कढीपत्ता टाक थोडा.
आता ही लाल मिरची आपण टाकणार आहोत. लाल मिरची अशीच टाकायची की आपण तोडून टाकणार? डायरेक्ट हाताने त्याचे असे 2 तुकडे करून 2 तुकडे टाकून करून द्यायचे. टाकून. ही लाल मिरची जी आपण घेतलेली होती, सुकी लाल मिरची आहे, ही आपण 2 तुकडे करून हाताने टाकलेली आहे. आता हा आंबा आहे तो आपण किसून घ्यायचा. किसून घ्यायचा. आणि तोपर्यंत हे असंच ठेवायचं की याच्यामध्ये डाळ आपण टाकून घ्यायची? नाही, तू गॅस बंद केलास तरी थोड्या वेळासाठी चालेल. आपण गॅस ऑन करूया का परत? हो, गॅस थोडा स्लोच ठेव कारण आपलं तेल ऑलरेडी गरम झालेलं होतं. आता हा आंबा त्याच्यामध्ये परतवून घ्यायचा आहे. बरं, त्याला साधारणपणे किती वेळ आपल्याला परतवावा लागणार? एक 2 ते 3 मिनिटं परतवलास तरी झालं. त्याला थोडासा म्हणजे त्याचं पाणी आहे त्याच्या तडक्यामध्ये ऍड झालं पाहिजे. छान असा त्याचा जो फ्लेवर्स येतात हो. असे ते पूर्ण. ह्याची चटणी सुद्धा तू बनवू शकतेस आंब्याची. तर चटणी सुद्धा अशाच पद्धतीने बनवली जाते कायची? हो, पण हे चटणीमध्ये तुला एक गूळ ऍड करायला लागेल आणि सेम असंच टेम्पटिंग वगैरे देऊन तुम्ही अशी चटणी बनवू शकता. बरं, सेम तेलात अशाच पद्धतीने फोडणी असंच वगैरे किसून देऊन. सगळं हो, हो. करायचं. स्मिता, तू आता गुळाचं म्हटलीस, तर गुळ जेव्हा आपण याच्यामध्ये टाकणार तेव्हा किसून टाकायचा कशा पद्धतीने हो, टाकायचा? किसूनच टाकायचा कारण तो मेल्ट व्हायला वेळ लागतो आणि मग तेवढ्यामध्ये जे तू टेम्परिंग दिलेलं आहेस ते जळण्याची शक्यता असते आणि त्याचा मग एक कडवटपणा येतो म्हणून. ओके, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही गूळ टाकायचा आणि मस्त ती चटणी. मग ती चटणी जर आपण बनवली तर ती साधारण किती दिवस टिकू शकते? ती चटणी जर तू लसूण टाकलं तर त्याच्यामध्ये डेफिनेटली ती चटणी तुला एक 2 ते 3 दिवस राहील आरामात. 2 ते 3. पण लसूण म्हणजे फोडणीला टाकावं? फोडणीला लसूण थोडी राहू देते. थोडं पाणी आपण व्यवस्थितपणे नंतर घालू शकतो कारण आपल्याला डाळ थोडी स्मॅश करून घ्यावी लागेल, नाही का? कारण लसूण ह्यासाठी त्या चटणीमध्ये टाकायचं की एक लसणाचा असा एक गुणधर्म असतो की लहान मुलांना वगैरे सर्दी खोकला वगैरे होतो तर ते सगळ्यापासून ते संरक्षण करतं. त्यामुळे कुठल्याही रेसिपीमध्ये मित्रांनो की तुम्ही जेव्हा वापराल तर लसूण जर वापरलं कुठलीही भाजी बनवा किंवा काही एक नॉनव्हेज व्हेज तर त्यामध्ये लसूण ऍड केलं तर तुमच्यासाठीच म्हणजे ते एक शरीरासाठी आपल्या एक चांगलं असतं. बरोबर आहे. म्हणजे लसूण मध्ये आपले गुणधर्म आहेत ते तशा पद्धतीने पौष्टिक आहे की तुम्ही जर खाल्लं तर त्याच्या इव्हन ऍसिडिटीसाठी लसूण खूप चांगला आहे ज्यांना त्याचा त्रास असेल. मीठ घेऊया. आता आपण थोडंसं चवीपुरतं, तुम्हाला जसं जेवढं पाहिजे असेल तेवढं चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे. आपण साखर सुद्धा घेतलेली होती, ती पण ॲड करायची का? साखर थोडीशी किंचितशी कारण थोडंसं आंबट आहे तर त्याला थोडंसं आंबट गोड अशी चव आली तर थोडं चांगलं वाटेल. अच्छा, तर मग घेऊया साखर. हो. आईला थोडंसं उकळ आली का आपण गॅस बंद करून घेऊया. आणि तिचा थिकनेस पण आहे म्हणजे जो घट्टपणा आहे तो तुमच्यावर आहे. काही लोकांना घट्ट आवडते, काही लोकांना एकदम सारासारखी पातळ आमटीसारखी आवडते. तर तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतं त्यानुसार थंड पाणी न टाकता थोडंसं कोमट पाणी करून मग त्या डाळीमध्ये ऍड करू शकता. म्हणजे तुम्हाला जेवढं त्याचं थिकनेस पाहिजे, जेवढी घट्ट पाहिजे असेल तेवढी घट्ट तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्हाला वरण करू शकता त्याचं जसंही तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. म्हणजे मग आता याला उकळी पण यायला लागली नाही का? थोडंसं पाणी दे कारण घट्ट झालेलं आहे. पण याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून घेऊ बस. आणि ती थंड झाल्यावर अजून थोडी घट्ट होईल नाही का? आपण बाउल घेऊ. हो ना. ह्याला गार्निश म्हणून आपण फक्त कोथिंबीरच देऊ शकतो किंवा आपण जो तडका दिलेला आहे लाल मिरचीचा तो नंतर जो आधी दिलेला आहे तो तुम्ही नंतर देऊ शकता आणि त्याच्यावरती टॉपिंग म्हणून तुम्ही तो टाकू शकता. आता गॅस बंद करूया आपण. सर्विंग मध्ये छान असा आंबट त्याचा सुगंध येतोय नाही का? मस्त. आता जसं तू म्हणाली आपण कोथिंबीरीने याची सजावट करणार आहोत
आपण हिरवी कोथिंबीर घेतोय, हिरवी कोथिंबीर त्याच्यावरती चिरून आपण मस्त गार्निश करूया त्याला. छान अशी आपली आंबा डाळ आंब्याची तयार डाळ. झालेली आहे. म्हणजे आंब्याची ही डाळ आपण मस्त केलेली आहे आणि खूप साधी सोपी सरळ रेसिपी आहे. नक्कीच घरी करून पहा, तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडणार आहे. आणि आपण ही रेसिपी सुरू करायच्या आधी आपली गुलाब बर्फी आपण फ्रीजमध्ये ठेवलेली होती सेट होण्यासाठी. ती बघूया का आपण झाली का? आणि ही सेट झालेली आहे नाही का? हो, तू हात लावून तुला समजेल लगेच की तो घट्टपणा जसा पाहिजे तसा तो आलेला आहे. म्हणजे खरंच बर्फी जशी असते तशा पद्धतीने ती व्यवस्थित सेट होऊन झालेली आहे. आणि याच्यात आपण पीसेस करून घेऊया का? प्लेट घेऊ का मी? हो, घेऊ. गार्निश पटकन करता येईल आपल्याला त्याच्यावर. आणि आपण ग्रीसिंग केलेलं होतं त्याच्यामुळे आता ते पीसेस व्यवस्थित निघतील. ग्रीसिंग नसतं केलं तर मग तुटले असते ते आणि निघताना परत प्रॉब्लेम झाला असता. गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा तू बघू शकतेस की त्या दिसतात पूर्णपणे टाकलेल्या आणि त्या गुलाबाच्या पाकळ्यांच्यामुळे एक वेगळाच असा त्याला कलर आलेला आहे. जो आपण आर्टिफिशियल कलर टाकण्यापेक्षा तो नॅचरल कलर छान आहे. तर आपण त्याला गार्निश करूया. ही तुझी रेसिपी रेडी झालेली आहे.
स्मिता, खूप छान रेसिपीज तू आमच्या प्रेक्षकांना आम्हाला शिकवल्यात, त्याबद्दल तुझी मनापासून मी आभारी आहे. कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. प्रेक्षको हो, नक्की या दोन्ही रेसिपी करून पहा. आणि जसं म्हटलं जातं की बाहेरचे स्वीट्स अवॉइड करा किंवा मुलांना आपण द्यायला घाबरतो की घ्यायची की नाही. आजकाल तुला माहिती असेल की मिठाईचं पण म्हणजे डुप्लिकेट वगैरे मिळतात, भेसळ असते म्हणून. तर त्याच्याऐवजी जर घरच्या घरी आपण अशी मिठाई बनवून जर घरच्यांना खायला दिली तर क्या बात आहे, नक्कीच सगळ्यांना आवडेल. या रेसिपीज नक्की तुम्ही घरी करून पहा. कशा वाटल्या आम्हाला कळवा. आपण पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. जीवन